नमस्कार. कोड क्राफ्टेड बाय वैशूमध्ये तुमचं मनापासून स्वागत. शिक्षण तुमचं, साथ आमची. तर जसं की आपण मॅथमॅटिकल लॉजिक या चॅप्टरची सिरीज बघत होतो, आज आपण त्याचा पार्ट 3 बघणार आहोत. तर लास्ट व्हिडिओजमध्ये स्टेटमेंट हा जो कन्सेप्ट आहे, हा पूर्णपैकी संपलेला आहे आणि आज आपण स्टार्ट करणार आहोत लॉजिकल कनेक्टिव्ह सोबत. सो लेट अस हॅव अ लुक ॲट इट. लॉजिकल कनेक्टिव्हज. तर लॉजिकल कनेक्टिव्हज म्हणजे नक्की काय असतात? तर लॉजिकल कनेक्टिव्हज हे कुठलेही सिम्बॉल्स असतील किंवा वर्ड्स असतील, जे की आपण यूज करतो कनेक्ट करण्यासाठी दोन किंवा दोनपेक्षा जास्त सेंटेन्सेसला एका ग्रामॅटिकली व्हॅलिड वेमध्ये. तर जर तुम्हाला समजलं असेल हे, तर ठीक आहे. नाहीतर आपण पुढे एक्झाम्पल्समध्ये ते समजूया. ओके. तर लॉजिकल कनेक्टिव्ह ह्याला फक्त लॉजिकल कनेक्टिव्ह असं न बोलता त्याचे अजून 2-3 नावं आहेत, जे की आहे लॉजिकल ऑपरेटर, सेंटेन्शियल कनेक्टिव्ह किंवा सेंटेन्शियल ऑपरेटर. त्याच्यानंतर आता आपल्याला हे खाली काही स्टेटमेंट्स आहेत, जे आपल्याला बघायचे. तर जसं की "मॉन्सून इज व्हेरी गुड धिस इयर अँड द रिव्हर्स आर रायझिंग." ओके. तर मग इथे जर तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व्ह केलं, तर "मॉन्सून इज व्हेरी गुड धिस इयर" हा एक आपण नॉर्मल स्टेटमेंट अझ्युम करू शकतो आणि "द रिव्हर्स आर रायझिंग" हा एक स्टेटमेंट आपण अझ्युम करू शकतो. आणि इथे या 2 स्टेटमेंट्सला एका आपण पर्टिक्युलर वर्डनी कनेक्ट केलंय. ओके. का केलंय, कसं केलंय हे आपण आता पुढे-पुढे बघूया. जस्ट वर्डवरती तुम्ही लक्ष द्या. नेक्स्ट आहे स्नेहा इज फॅट ऑर अनहॅपी. तर इथे ऑर आला. इफ इट रेन्स हेवीली देन द स्कूल विल बी क्लोज्ड. इथे इफ आणि देन आलं. त्याच्यानंतर द ट्रायंगल इज इक्विलॅटरल इफ अँड ओन्ली इफ इट इज इक्विअँग्युलर. तर इथे इफ अँड ओन्ली इफ आलं. सो मेन इथे काय होतं, इथे आपण एक शब्द बघितले, जसं की अँड, ऑर, इफ, देन, इफ अँड ओन्ली इफ. तर हे जे इथे आपण वर्ड्स बघितले, तर हे आपण कशासाठी यूज केले आहेत? टू जॉइन टू और मोर सिंपल सेंटेन्सेस. तर इथे जे 2 किंवा 2 पेक्षा जास्त सिंपल सेंटेन्सेस होते, ते आपण जॉइन करण्यासाठी यूज केलं. जसं की मॉन्सून इज गुड दिस इयर. मॉन्सून इज व्हेरी गुड दिस इयर. मी फक्त हा सिंपल एक स्टेटमेंट बोलू शकते. किंवा द रिव्हर्स आर रायझिंग हा मी वेगळा स्टेटमेंट पण बोलू शकते. पण जेव्हा मी 2 स्टेटमेंट्सला एकत्र बोलते, तर मी त्यांना डायरेक्टली असं नाही बोलू शकत ना, "मॉन्सून इज व्हेरी गुड दिस इयर, द रिव्हर्स आर रायझिंग." नाही. मला मध्ये काहीतरी जोडावं लागतं आणि तिथे मी अँड जोडलं. तर हे जे आपण वर्ड्स बघितले, हे आपण कशासाठी यूज केले? 2 सिंपल सेंटेन्सेसला जॉइन करण्यासाठी आणि ह्याच वर्ड्सला आपण लॉजिकल कनेक्टिव्हज बोलतो. सो आता कळलं असेल की लॉजिकल कनेक्टिव्हज काय आहेत ते, कुठले वर्ड्स त्याच्यामध्ये येतात. नेक्स्ट एक इम्पोर्टंट नोट आहे, की लॉजिकल ऑपरेटर्स आपण इथे पुढे बघणार आहोत. तर त्याच्यामध्ये एक नॉट करून ऑपरेटर आहे. तर जो फक्त एकाच स्टेटमेंटमध्ये यूज केला जातो आणि त्याच्यामुळे काय होतं, की त्याची ट्रुथ व्हॅल्यू व्हॅरी होते. तर हे आपण पुढे बघणार आहोत. बस इथे मला एवढं सांगायचं होतं, की जे बाकीचे ऑपरेटर्स होते ना, जसं की अँड झालं, म्हणजे लॉजिकल कनेक्टिव्हज जे होते, अँड झालं, ऑर झालं, ह्याच्यासाठी 2 स्टेटमेंट्सची गरज असते. पण नॉटच्या केसमध्ये आपल्याला फक्त एकच स्टेटमेंट पुरायचा असतो. सो हे एक इम्पोर्टंट गोष्ट होती. पुढे मी सांगेन कशी ॲप्लिकेबल आहे ती. त्याच्यानंतर आता कंपाउंड स्टेटमेंट आलं. सो कंपाउंड स्टेटमेंट आलं तर आता इथे आपल्याला बघायचंय काय? तर आपण जेव्हा 2 सिंपल स्टेटमेंट जसे की इथे एक स्टेटमेंट 1 आहे, एक स्टेटमेंट 2 आहे, जे की आता आपण बघितलं. तर जेव्हा आपण 2 स्टेटमेंट्सला एखाद्या लॉजिकल कनेक्टिव्हनी कनेक्ट करतो, ह्याच्यामधून जो नवीन स्टेटमेंट फॉर्म होतो, त्याला आपण कंपाउंड स्टेटमेंट बोलतो. जसं की मॉन्सून इज व्हेरी गुड हा एक सिंपल स्टेटमेंट होता एक. दुसरा काय होता, द रिव्हर्स आर रायझिंग आणि त्यांना आपण अँड या लॉजिकल कनेक्टिव्हनी कनेक्ट केलं आणि त्याच्यानंतर जो स्टेटमेंट फॉर्म झाला तो होता कंपाउंड स्टेटमेंट. कंपाउंड स्टेटमेंटमध्ये काय असतं, हे जे सिंपल स्टेटमेंट्स असतात ना, जसं की आता आपण सिंपल स्टेटमेंट बोलतोय, पण त्यांना आपण सब स्टेटमेंट पण बोलू शकतो किंवा कॉम्पोनंट स्टेटमेंट पण बोलू शकतो. दोघं पण व्हॅलिड आहेत. नेक्स्ट आहे, आता जे आपण इथे बघितलेले लॉजिकल कनेक्टिव्ह होते, तर ह्यांना वर्ड्समध्ये तर तसं बोललं जातं, पण त्यांना सिम्बॉलिकली असं रिप्रेझेंट केलं जातं आणि त्यांना बोलायला एक पर्टिक्युलर वर्ड आहे. म्हणजे अँडला अँड नाही बोलत, आपण कंजंक्शन बोलतो. ऑरला ऑर नाही बोलत, आपण डिसजंक्शन बोलतो. सो आता हे मी एक एक्सप्लेन करते. सो फर्स्ट आहे अँड. तर अँडला आपण उलटा वी नी डिनोट करतो आणि त्याला आपण कंजंक्शन बोलतो.
कंजंक्शन इन डीप आपण आता बघणार आहोत थोड्या वेळाने. ऑर असतं, ऑरला आपण ऍक्च्युअल वी नी रिप्रेझेंट करतो. हे ना ऑपरेटर्स आहेत आणि ह्याला आपण डिसजंक्शन बोलतो. नॉट जो की मी आता सांगितलं तुम्हाला, तर नॉटला आपण असं इंडिकेट करतो, एक असं हॉरिझॉन्टल एसनी आणि त्याला आपण निगेशन बोलतो. त्याच्यानंतर आहे इफ देन. इफ देनला एकतर आपण एका सिंगल लाईनच्या एरोनी इंडिकेट करू शकतो किंवा डबल लाईनच्या एरोनी आणि ह्याला आपण कंडिशनल किंवा इम्प्लिकेशन बोलतो. जास्त करून कंडिशनल वापरलं जातं आणि इफ अँड ओन्ली इफ जे आहे त्याला आपण दोघं साईडला एरोज टाकतो. सो त्याला आपण बाय कंडिशनल बोलतो. सो इथे हे 2 एरोच्या ऐवजी ना, हे इथे असे असे येणार. म्हणजे हा जो कंडिशनलचा असा आहे ना, त्याला फक्त असं लागणार. सो इथे हे 2-2 आहे, हे सेम सेम झाले ना. सो इथे हा 1 नसणार, जस्ट 1 असतो. ते आपण पुढे समजणारच आहोत. तर ह्याला आपण बाय कंडिशनल बोलतो. सो हे 5 तुमच्या एकदम व्यवस्थित लक्षात असले पाहिजे, कारण हे खूप जास्त इम्पोर्टंट आहेत आणि हा जो टॉपिक आहे लॉजिकल कनेक्टिव्ह हा मुलांना थोडंसं कन्फ्यूज करतो. सिंपल स्टेटमेंट्स असतील तोपर्यंत ठीक असतं, पण जेव्हा पुढे जेव्हा क्वेशन्सची व्हरायटी वाढते, तेव्हा थोडंसं डिफिकल्ट होऊ शकतं. जर तुम्ही आता जर तुमचा बेस एकदम व्यवस्थित क्लिअर केला ना, तर पुढे तुम्हाला काहीच डिफिकल्टी फेस नाही होणार. सो द व्हेरी, व्हेरी, व्हेरी फर्स्ट कंजंक्शन आपण बघूया. म्हणजे कुठला फर्स्ट लॉजिकल कनेक्टिव्ह आहे कंजंक्शन. कंजंक्शन म्हणजे अँड. सो जसं की इथे आपण बघतोय, एक आपल्याकडे स्टेटमेंट आहे पी आणि एक स्टेटमेंट आहे क्यू. सो आतापासून आपण स्टेटमेंट 1, स्टेटमेंट 2 नाही बोलायचं. आपण त्यांना अझ्युम करायचं. तर मग मी एकाला पी बोलते, एकाला क्यू बोलते. तर जेव्हा 2 स्टेटमेंट्स असे अँडच्या यूजनी कनेक्ट केलेले असतील किंवा लिहिलेले असतील, जसं की पी अँड क्यू ह्या फॉर्ममध्ये असतील, तर त्यांना आपण कंजंक्शन ऑफ पी अँड क्यू असं बोलतो आणि त्यांना सिम्बॉलिकली आपण असं रिप्रेझेंट करतो. पी आणि अँडला आपण काय सिम्बॉल यूज करतो? उलटा व्ही आणि क्यू. सो हे त्याचं सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन झालं कंजंक्शनचं. क्लिअर आहे? त्याच्यानंतर एक त्याचं एक्झाम्पल आहे, जो की एव्हरी स्क्वेअर इज अ रेक्टँगल अँड 3 प्लस 5 इज लेस दॅन 2. तर जर आपण इथे बघितलं तर बघा अँड आलाय म्हणजे काय आठवायचं कंजंक्शन आलंय. तर मग अँड आलाय, एक स्टेटमेंट अँडच्या ह्या साईडला आहे, एक त्या साईडला आहे. तर मग हा आपल्याला आता सिम्बॉलिकली रिप्रेझेंट करायचा तर कसा करणार? तर आपण अँडच्या आधी जो स्टेटमेंट आहे त्याला पी अज्युम करूया. एव्हरी स्क्वेअर इज अ रेक्टँगल. अँडच्या नंतर जो आहे त्याला आपण क्यू अज्युम करूया. असं नाहीये की पी आणि क्यूच केलं पाहिजे. तुम्ही तुमच्या अकॉर्डिंगली कुठलेही व्हेरिएबल्स म्हणजे कुठलेही व्हॅल्यूज यूज करू शकतात हे रिप्रेझेंट करायला. व्हेरिएबल्स म्हणजे काय जनरली कम्प्युटर लँग्वेजमध्ये आपण व्हेरिएबल्स बोलतो जेव्हा आपण कुठल्याही इंग्लिश लेटरला डिनोट करतो कुठच्याही व्हॅल्यूसाठी. सो म्हणून ते व्हेरिएबल्स बोललं जातं, पण तुम्ही कुठल्याही अल्फाबेटने रिप्रेझेंट करू शकता. हे जस्ट अझम्पशन आहे, पूर्ण स्टेटमेंट न लिहिता यावं म्हणून. सो क्यू आपण अज्युम केला की 3 प्लस 5 इज लेस दॅन 2 आहे. तर आता इथे मध्ये कनेक्ट होतोय अँड. अँडला आपला सिम्बॉल आहे उलटा व्ही. सो पी उलटा व्ही दॅट इज कंजंक्शन आणि क्यू. याला बोलणार कसं आपण कंजंक्शन ऑफ पी अँड क्यू. ओके. सो आतापासून आपण उलटा व्ही नाही वापरायचा, कारण आपल्याला तर लक्षात झालंय अँड म्हणजे काय असतं उलटा व्ही. पण आता आपण उलटा व्ही नाही बोलायचं, आपण बोलायचं कंजंक्शन ऑफ पी अँड क्यू. ओके. त्याच्यानंतर इथे एक ट्रुथ टेबल करून एक कन्सेप्ट आहे. ट्रुथ टेबल म्हणजे काय? ऑलरेडी जे आपण फर्स्ट आपल्या पार्टमध्ये बघितलेलं, की ट्रुथ व्हॅल्यूज करून असतात. तर ट्रुथ व्हॅल्यू आपण बघितलेले ट्रू असतात किंवा फॉल्स असतात. सो सेम आपला जो कंजंक्शन आहे याच्यासाठी एक स्पेसिफिकली वेगळा ट्रुथ टेबल बनतो. आणि ह्याला लक्षात ठेवायच्या काही शॉर्ट ट्रिक्स आहेत, कारण प्रत्येक लॉजिकल कनेक्टिव्हचा स्वतःचा ट्रुथ टेबल असतो. सो मग प्रत्येक ट्रुथ टेबलला लक्षात करणं तर डिफिकल्ट आहे, पण आपण प्रत्येक ट्रुथ टेबलच्या ट्रिकला लक्षात ठेवू शकतो. तर जेव्हा केव्हा पण आपला कंजंक्शन असतो, तेव्हा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, की कंजंक्शन हा जो आहे, तो फक्त एकाच वेळेला ट्रू असतो आणि ती एकच कुठली वेळ असते, जेव्हा दोन्ही पण स्टेटमेंट पी आणि स्टेटमेंट क्यू ट्रू असतात, तेव्हा कंजंक्शन जो असतो तो ट्रू आउटपुट देतो आणि बाकी सगळ्या वेळेला फॉल्स देतो. म्हणजे काय ट्रू ट्रू असेल तर तो ट्रू देणार. ट्रू फॉल्स असेल तर तो फॉल्स देणार. फॉल्स ट्रू असेल तर तो फॉल्स देणार आणि फॉल्स फॉल्स असेल तरी पण तो फॉल्स देणार. मेन काय आहे ट्रू 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 देतो कंजंक्शन. जर तुम्हाला आता कळलं नसेल तर आपण एक एक्झाम्पल बघूया. त्याच्या अगोदर एक छोटीशी नोट आहे.
जी कंजंक्शनसाठी आहे, की कंजंक्शनमध्ये जरुरी नाही की हर टाईम फक्त अँडच यूज केला जाईल कनेक्ट करण्यासाठी. बट, येट, दो, स्टिल, मोरओव्हर ह्या सगळ्या गोष्टींना सेम इम्पोर्टन्स आहे, जेवढं की अँडला आहे. दुसरं म्हणजेच की कंजंक्शन 2 स्टेटमेंट्स जे आपण बोलतो त्याला ना व्हेन डायग्राम जे पुढे आपला टॉपिक आहे किंवा सेट थिअरीच्या कॉन्सेप्टच्या अकॉर्डिंगली त्याला आपण एक पी स्टेटमेंट जो आहे तो हा आहे, क्यू स्टेटमेंट जो आहे हा आहे. पण जेव्हा कंजंक्शन असतं ना, तर तेव्हा ते इंटरसेक्ट होतं. म्हणजे पी आणि क्यू मध्ये एक कॉमन पार्ट असतो. सो वेन डायग्रामच्या टाईपमध्ये आपण त्याला असं इंडिकेट करतो. सो ते तुम्हाला पुढे पुढे कळेलच जेव्हा आपण वेन डायग्राम मध्ये जाऊ. आता ट्रुथ व्हॅल्यूजचं कसं ऍप्लिकेबल आहे, कसं लक्षात ठेवायचं तर एव्हरी स्क्वेअर इज अ रेक्टँगल अँड 3 + 5 इज लेस दॅन 2 हे आता आपण एक्झाम्पल बघितलं. तर ऑलरेडी आपण एक्सरसाइज 1.1 मध्ये बघितलेलं की एव्हरी स्क्वेअर इज अ रेक्टँगल. तर हा जो पर्टिक्युलर स्टेटमेंट आहे याची जी ट्रुथ व्हॅल्यू असते ती ट्रू असते. ओके. आणि 3 + 5 इज लेस देन 2. तर 3 + 5 8 होतं आणि 8 लेस देन 2 तर नसतं. म्हणजे याचं काय झालं फॉल्स. मग मी आता इथे काय केले, मी इथे जो फर्स्ट स्टेटमेंट आहे म्हणजे पी आहे त्याची ट्रुथ व्हॅल्यू काढली आणि क्यू आहे त्याची ट्रुथ व्हॅल्यू काढली. तर मग दोघांची ट्रुथ व्हॅल्यू मला आता आली. आता माझा जो पूर्ण स्टेटमेंट आहे म्हणजे कंपाऊंड स्टेटमेंट आहे याची मी ट्रुथ व्हॅल्यू कशी काढणार, तर मी काय करणार, मी मधला जो ऑपरेटर आहे त्याला यूज करणार. तर तो काय आहे अँड. मग आता मी कंजंक्शन ऑफ पी अँड क्यू करणार. तर मग जसं की आपण ऑलरेडी बघितलेलं ट्रुथ टेबलमध्ये, की कंजंक्शन हा फक्त एकदाच ट्रू असतो. तो एकदाच ट्रू केव्हा असतो? जेव्हा दोघं स्टेटमेंट ट्रू असतात, नाही तर तो फॉल्स असतो. तर इथे दोन्ही स्टेटमेंट ट्रू आहेत का? नाही. म्हणजे तो काय असणार? फॉल्स असणार. सो ट्रू, फॉल्स, फॉल्स. आता ही एक ट्रिक आहे. ही तुम्ही लगेच तुम्हाला नाही समजत असेल, तर तुम्ही टेबलला थोडंसं मेमोराईज करून लक्षात करू शकतात. मेमोराईज करायची तर गरज नाहीये, कारण कळलंच आहे की ट्रू, ट्रू, ट्रू असतं. पण जोपर्यंत तुमची प्रॅक्टिस प्रॉपरली होत नाही, तोपर्यंत तुम्ही असं लक्षात करा, की कंजंक्शनमध्ये ट्रू आणि फॉल्स, फॉल्स देतं. ह्या प्रकारे जावं, मग एकदा तुम्ही एक प्रो बनाल, तेव्हा तुम्ही डायरेक्टली ट्रिक्सला अप्लाय करा. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे आपला डिसजंक्शन, जो की कंजंक्शनचा एक भाऊ आहे, पण तो उलटा भाऊ आहे. जसं की आपण इथे सरळ वी वापरतो. जेव्हा दोन स्टेटमेंट्स पी आणि क्यू ऑरच्या मदतीने कनेक्ट होत असतील, म्हणजेच की असं पी ऑर क्यू, तर त्यांना आपण बोलतो डिस्जंक्शन ऑफ पी ऑर क्यू आणि त्यांना आपण सिम्बॉलिकली असं रिप्रेझेंट करतो. आता कंजंक्शन जर समजलं असेल ना, तर डिस्जंक्शन इझी आहे समजायला. फक्त डिस्जंक्शन मध्ये एक थोडासा डिफरन्स आहे, जो की आहे की इंग्लिश लँग्वेजच्या अकॉर्डिंग ऑर जो आहे ना, तो 2 कामं करतो. म्हणजे काय? एक तर तो एक्सक्लुझिव्ह ॲक्ट करतो किंवा तो इन्क्लुझिव्ह ॲक्ट करतो. एक्सक्लुझिव्ह, इन्क्लुझिव्ह काय आहे? बघूया. तर थ्रोइंग अ कॉइन विल गेट अ हेड ऑर अ टेल. म्हणजे जेव्हा मी एखादा कॉइन थ्रो करणार, लाइक आपण बोलतो ना की ते हेड आलं की टेल आलं. तर मग तसंच जेव्हा मी एखादा कॉइन टाकते, तर हेड किंवा टेल येतं. तर इथे जो ऑर आहे ना, तर इथे हा ऑर कशाला यूज केलाय, की एकतर हेड येणार किंवा टेल येणार. बरोबर? सो त्याच्यामध्ये काय होतं, दोघांपैकी कुठली तरी एकच गोष्ट एक्झिस्ट करते. म्हणजे काय, की इथे जो ऑर आहे ना, तर तो काय बोलतोय, वन ऑफ द टू पॉसिबल एक्झिट्स. दोन्ही पण नाही. तर ह्याला आपण एक्सक्लुझिव्ह बोलतो. म्हणजे कुठलं तरी एक होतंय, तर त्याला आपण एक्सक्लुझिव्ह सेन्स ऑफ ऑर बोलतो. इंग्लिश लँग्वेजच्या अकॉर्डिंग. आणि तिथेच जर मी असं बोलले की ग्रॅज्युएट ऑर एम्प्लॉय पर्सन्स आर एलिजिबल टू अप्लाय फॉर दिस पोस्ट, म्हणजे ग्रॅज्युएट वाले पण लोक अप्लाय करू शकतात आणि एम्प्लॉय पर्सन्स पण अप्लाय करू शकतात एका पर्टिक्युलर पोस्टसाठी. सो इथे मी दोघांना पण कन्सिडर करू शकते, म्हणजे ग्रॅज्युएट वाले पण अप्लाय करू शकतात आणि एम्प्लॉय पर्सन्स पण अप्लाय करू शकतात. म्हणजे ते दोघांना कन्सिडर केलं जाते. तर अशा ऑरला आपण इन्क्लुझिव्ह ऑर बोलतो. म्हणजे काय, की फर्स्ट पॉसिबिलिटी, सेकंड पॉसिबिलिटी किंवा बोथ द पॉसिबिलिटी एक्झिस्ट करू शकतात आणि त्याला आपण बोलतो इन्क्लुझिव्ह. मॅथमॅटिक्समध्ये आपण जे आहे याला आपण बोलतो इन्क्लुझिव्ह ऑर. तर म्हणजे मॅथमॅटिक्समध्ये आपण काय करतो, हा जो आपला इन्क्लुझिव्ह ऑर असतो ना, त्याला कन्सिडर करतो. सो ती एक गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला. जसं की आता इथे रोहित इज स्मार्ट और ही इज हेल्दी. ह्याला आपल्याला सिम्बॉलिकली रिप्रेझेंट करायचं, तर आपल्याला ते कळलंच आहे की फर्स्ट स्टेटमेंट आपण पी अज्युम करायचं, सेकंडला क्यू अज्युम करायचं आणि मग आपण लिहिताना पी वी क्यू. पण वी काय आहे? ऑर आहे. सो आपण काय बोलणार? डिस्जंक्शन ऑफ पी और क्यू.
अगेन ह्याचं ट्रुथ टेबल. सो ह्याच्या ट्रुथ टेबलमध्ये मी जसं बोललेली, की हा कंजंक्शनचा पूर्णपैकी एक उलटा आहे. म्हणजे कंजंक्शन काय असतं, फक्त ट्रू असतं केव्हा, जेव्हा दोघं ट्रू असतात. तसंच डिसजंक्शन हा फॉल्स असतो केव्हा, जेव्हा दोघं फॉल्स असतात आणि बाकीच्या वेळेस तो काय देतो, तो ट्रू देतो. कळलं? आता एक नोट आहे डिसजंक्शनची, की डिसजंक्शन जसं की कंजंक्शन आपण बघितलं इंटरसेक्शनचंच काम करतो. तसं डिसजंक्शन काय करतो, जेव्हा आपण बोलतो 2 स्टेटमेंट दॅट इज पी और क्यू, तर मग तेव्हा तो काय करतो, तो पूर्ण पीला पण कन्सिडर करतो आणि पूर्ण क्यूला पण कन्सिडर करतो आणि याला आपण युनियन बोलतो. वेन डायग्राम किंवा सेट थिअरीच्या टर्म्समध्ये. नेक्स्ट आता एक एक्झाम्पल आहे, जे ट्रुथ व्हॅल्यूज अप्लाय कसे करायचे ते आपण बघतो. डिसजंक्शनसाठी. तर इंडिया इज अ डेमोक्रेटिक कंट्री किंवा दॅट इज ऑर चायना इज अ कम्युनिस्ट कंट्री. इंडिया इज अ डेमोक्रेटिक कंट्री हे तर ट्रू आहे आणि चायना इज अ कम्युनिस्ट कंट्री हे पण ट्रू आहे. तर मग जेव्हा मी ह्यांना पी और क्यू करणार म्हणजे डिसजंक्शन ऑफ पी और क्यू बोलणार तेव्हा काय होणार? पी आणि क्यू जेव्हा दोघं पण ट्रू असतात तेव्हा तो काय आन्सर देतो? तर आपल्याला ट्रिक आठवायची आहे, की डिसजंक्शन काय करतो जेव्हा पण दोघं फॉल्स असतील तरच तो फॉल्स असणार, तो ट्रू असतो. दोघं फॉल्स आहेत का? नाही. म्हणजे तो फॉल्स नसणार, म्हणजे तो काय असणार? ट्रू असणार. ओके. सो हे मी सांगते, हे तुम्ही जेव्हा प्रो व्हाल तेव्हाच ह्या ट्रिक्स अप्लाय करा. तोपर्यंत तुम्ही टेबल्सला ड्रॉ करून आन्सर पर्यंत पोहोचा किंवा जर तुम्हाला आत्ताच एक प्रॉपर प्रॅक्टिस करून तुम्ही प्रो झालात, तर तुम्ही डायरेक्टली ट्रिक्स अझ्युम करू अप्लाय करू शकता. ओके. सो ही तुमची आहे एक्सरसाइज 1.2 आणि आता आपण ह्या एक्सरसाइज 1.2 च्या क्वेश्चन नंबर 1 ला सॉल्व्ह करणार आहोत. आणि इथे फर्स्ट क्वेश्चन मध्ये काय आहे, की आपल्याला जे खाली दिलेले स्टेटमेंट्स आहेत त्यांना फक्त सिम्बॉलिक फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करायचे आहेत. तर मग आता आपण ऑलरेडी एवढे एक्झाम्पल्स बघितले आपल्याला माहिती आहे. तर आपण इथे काय करणार, ह्याला आपण पी अज्युम करणार, ह्याला आपण क्यू अज्युम करणार. आपल्याला इथे फक्त सिम्बॉलिक फॉर्ममध्ये रिप्रेझेंट करायचं आहे. सो मी काय करणार, हां, तुम्हाला आन्सर लिहिताना प्रॉपरली स्टेप्समध्ये लिहायचं आहे. इथे मी फक्त तुम्हाला एक्सप्लेन करते. सो तुम्ही इथे मी डायरेक्टली एक्सप्लेन करते. तर तुम्हाला असं लिहावं लागणार, की लेट पी इज इक्वल टू हे, मग लेट क्यू इज इक्वल टू हे, असं. कारण एक्झाममध्ये त्याच स्टेप्सला मार्क्स असतात. ओके. पण मी इथे लॉजिक हे करते. तर आपण पी लिहिला आणि क्यू लिहिला आणि मग जो मध्ये लॉजिकल कनेक्टिव्ह आहे त्याला आपण सिम्बॉलिकली रिप्रेझेंट करायचं. तर लॉजिकल कनेक्टिव्ह काय आहे? ऑर. ऑर म्हणजे काय? असा डिसजंक्शन. त्याच्यानंतर आय लाइक प्लेइंग बट नॉट सिंगिंग. सो इथे 2 स्टेटमेंट्सला कुठल्या लॉजिकल कनेक्टिव्हनी आपण कनेक्ट केलंय? बटनी. तर ह्याला मी बोलणार पी, ह्याला मी बोलणार क्यू आणि मग मी सिम्पली पी आणि क्यूला लिहिणार आणि मध्ये काय आहे? बट. तर आपल्याला माहिती आहे, की अँडला अजून काही शब्द आहेत जे की आहे बट, टिल, मोरओव्हर. तर तिथे आपण कुठला कंजंक्शन यूज करतो? तर कंजंक्शन म्हणजे काय? उलटा वी. ओके. दिस इज क्लिअर. जर तुम्हाला कळलं नसेल तर तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा, विचारा किंवा व्हिडिओ एकदा परत बघा, तुम्हाला नक्कीच समजेल. नेक्स्ट आहे, की राईट द ट्रुथ व्हॅल्यू ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स. तर मग आपल्याला आता ह्यांचे ट्रुथ व्हॅल्यू लिहायचे, जे मगाशी आपण सिम्बॉलिकली रिप्रेझेंट केलेलं त्याचा एक ॲडव्हान्स व्हर्जन. इथे आपल्याला काय करायचंय, की 16 इज अन इव्हन नंबर. पहिल्यांदा आपण ह्याला पी अज्युम करूया आणि 8 इज अ परफेक्ट स्क्वेअर, ह्याला क्यू अज्युम करूया. तर तुम्हाला समजलं ना, मी पी फर्स्ट स्टेटमेंटला अज्युम केलं आणि मी क्यू सेकंड स्टेटमेंटला अज्युम केलं. ठीक आहे. आता पी ची आपल्याला आता इथे काय विचारलं, आपल्याला ट्रुथ व्हॅल्यू काढायची ना. आपण पहिले इंडिव्हिज्युअल पी आणि क्यूच्या ट्रुथ व्हॅल्यूला आयडेंटिफाय करूया. तर पी ची ट्रुथ व्हॅल्यू काय असणार, तर 16 इज अन इव्हन नंबर. ट्रू आहे की फॉल्स आहे? ट्रू आहे. 16 एक इव्हन नंबर आहे, सो ट्रू आलं. त्याच्यानंतर 8 इज अ परफेक्ट स्क्वेअर. 8 परफेक्ट स्क्वेअर आहे का? नाही. तर काय आलं? फॉल्स आलं. आता तुम्हाला परफेक्ट स्क्वेअर माहिती नसेल, तर मग मी सांगते, की परफेक्ट स्क्वेअर म्हणजे काय, की असा नंबर जर आपण त्याचा स्क्वेअर केला, तर हा जो नंबर येतो त्याला आपण परफेक्ट स्क्वेअर बोलतो. जसं की मी इथे एक एक्झाम्पल देते. जसं की मी 2 इंटू 2 केलं, की काय येतं? 4 येतं. सो 4 काय झाला? एक परफेक्ट स्क्वेअर झाला. कोणाचा? 2 चा. तसंच 3 चा स्क्वेअर जर मी घेतला, तर मग काय येतं? 3 3 जा 9 येतं. तर मग 9 काय झाला? परफेक्ट स्क्वेअर झाला. कोणाचा? 3 चा. तसं 8 ह्याच्यामध्ये येतो. तर मग 8 परफेक्ट स्क्वेअर आहे का? नाही. मग ते काय झालं? फॉल्स झालं. सो मग आपण त्याला लिहिणार कसं? पी अँड आहे इथे. अँड म्हणजे कंजंक्शन. पी
अँड क्यू. बरोबर. फर्स्ट आपण हे लिहिणार. त्याच्यानंतर आपण काय बोलणार, की पी काय आहे, ट्रू आहे अँड क्यू काय आहे, फॉल्स आहे. आपल्याला माहिती आहे कंजंक्शनमध्ये फक्त तो तेव्हाच ट्रू असतो, जेव्हा दोघं पण ट्रू असतात, नाहीतर तो फॉल्स देतो. सो इथे दोघं ट्रू नाहीयेत, तर मग हा काय देणार, फॉल्स देणार. म्हणजे ह्या पूर्ण स्टेटमेंटची, म्हणजे ह्याला आपण काय बोलतो, कंपाऊंड स्टेटमेंटची जी ट्रुथ व्हॅल्यू झाली ती फॉल्स झाली. सेम इथे बघूया. अ क्वाड्रेटिक इक्वेशन हॅज टू डिस्टिंक्ट रूट्स, म्हणजे क्वाड्रेटिक इक्वेशनला टू डिफरंट रूट्स असतात. ठीक आहे. सो ह्याला आपण बोलूया पी. आणि 6 हॅज 3 प्राईम फॅक्टर्स. तर मग 6 हॅज 3 प्राईम फॅक्टर्स म्हणजे काय? तर ते मी समजावते. ह्याला आपण क्यू बोलूया. ओके. सो पी झाला, क्यू झाला. तर आपण प्रत्येकाची ट्रुथ व्हॅल्यू काढूया. ओके. तर मग क्वाड्रॅटिक इक्वेशन हॅज टू डिस्टिंक्ट रूट. तर लास्ट व्हिडिओमध्येच आपण क्वाड्रॅटिक इक्वेशनला सॉल्व्ह केलं आणि आपल्याला एक्सच्या 2 व्हॅल्यूज आलेल्या. सो ते काय होतं, की क्वाड्रॅटिक इक्वेशनला 2 रूट्स असतात. डिस्टिंक्ट म्हणजे डिफरंट. तर मग ते काय आहे, ट्रू आहे. सो 2 रूट्स असतात. ओके. त्याच्यानंतर 6 हॅज 3 प्राईम फॅक्टर्स. सो 6 या नंबरला 3 प्राईम फॅक्टर्स आहेत का? तर हे काय असतं, फॉल्स असतं. आता आपण समजूया की प्राईम फॅक्टर्स म्हणजे काय. तर प्राईम फॅक्टर्स म्हणजे काय, की जेव्हा पण आपण एखादा नंबर फॉर्म करतो, तर तो नंबर फॉर्म करायला 2 नंबर्स लागतात. लाइक फॉर एक्झाम्पल, जर मी बोलले 2, तर 2 काय असतं, 2 वनचं असतं. बरोबर. त्याच्यानंतर असतं 3. म्हणजे मी इथे नंबर्स फक्त एक देते. 3 काय असू शकतं, 3 वनजा. त्याच्यानंतर मी बोलते 4. तर 4 एकतर 4 वनजा असू शकतं किंवा 2 टूजा असू शकतं. बरोबर. तसंच 6चं काय येतं, 6 वनजा एक येतं किंवा 2 थ्रीजा. दुसरे अजून कुठले पॉसिबिलिटीज आहेत का? नाही. तर मग हे काय आलं, 2 थ्रीजा 6 आलं. तर इथे फक्त 2 प्राईम फॅक्टर्स यूज करण्यात आले. इथे 3 प्राईम फॅक्टर्स यूज करण्यात आले आहेत का? नाही. म्हणजे हा स्टेटमेंट काय आहे, फॉल्स आहे. आता इथे मध्ये कनेक्टिव्ह काय आहे, ऑर आहे. तर आपण स्टेप्स कसे लिहिणार? तुम्हाला तर पूर्ण पी कोण आहे, म्हणजे पी काय आहे, क्यू काय आहे, तिथून स्टार्ट करायचंय. मी इथे डायरेक्ट लॉजिकवरती जाते. तर आपण पी आणि क्यूला लिहिणार. मध्ये ऑर आहे. ऑरला आपण कसं लिहितो, असं लिहितो. पहिला आपण सिम्बॉलिक फॉर्म लिहायचं. त्याच्यानंतर आपण पीच्या आणि क्यूच्या ट्रुथ व्हॅल्यूजला लिहायचं. तर मग याची ट्रू आहे, याची फॉल्स आहे. आणि इथे मध्ये काय येणार, ऑर येणार. त्याच्यानंतर ट्रू ऑर फॉल्स काय असतं, तर फॉल्स तर माहिती आहे आपल्याला, फॉल्स 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 एकदाच असतं. एक सेकंड, एक सेकंड, एक सेकंड. लेट मी जस्ट व्हेरिफाय दिस. एक मिनिट, एक मिनिट. हे रॉंग आहे. एकच सेकंड. आय एम सो सॉरी. मी हे एक्सप्लेन करते तुम्हाला एकदा. मला आता अचानकपणे ते क्लिक झालं, की क्वाड्रॅटिक इक्वेशन हॅज टू डिस्टिंक्ट रूट्स म्हणजे काय, की डिस्टिंक्ट म्हणजे काय, डिफरंट. तर जरुरी नाहीये की दोन्ही रूट्स डिफरंट असतील. आता बघा का, काही असे क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आहेत ज्यांच्यामध्ये एक्सची व्हॅल्यू ही 2 2 असते, 1 1 असते, 3 3 असते. सो ती डिफरंट नाही होत. करेक्ट. सो मग हा स्टेटमेंट पण ना फॉल्स होतो. आय एम सो सॉरी, हा स्टेटमेंट फॉल्स होतो. ओके. सो मग ह्याची ट्रुथ व्हॅल्यू काय असणार, फॉल्स असणार. आणि ऑर काय बोलतो, की जेव्हा दोघं पण फॉल्स असतील तेव्हाच मी फॉल्स असतो, नाही तर मी ट्रू असतो. सो दोघं फॉल्स आहेत म्हणजे ह्याची काय येणार, ट्रुथ व्हॅल्यू येणार फॉल्स. ओके. आय एम सो सॉरी, तुम्ही याला व्हेरिफाय करू शकतात, की बरेचसे म्हणजे असे मी माझ्या डोक्यात काय आलं, की लास्ट टाइम आपण तो सॉल्व्ह केला त्याच्यामध्ये डिफरंट होते. बट नाही, काही क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आहेत ज्यांचे जे रूट्स असतात ना ते सेम येऊ शकतात. ओके. सो याचं फक्त एक नोट करा, की हे फॉल्स आहे. सो मग याचं फायनल जे कंपाउंड स्टेटमेंट जो आपला आहे, त्याचे जे ट्रुथ व्हॅल्यू आहे ते काय आहे? फॉल्स आहे. कळलं? आता मी इथे काही प्रॅक्टिस क्वेश्चन्स दिले, जे तुमच्याच एक्सरसाइज 1.2 चा एक पार्ट आहे आणि तुम्ही हे सॉल्व्ह करा आणि त्याच्यानंतर तुमचे जे आन्सर्स आहेत ते कमेंट्समध्ये मला सांगा. जर तुम्ही काही डिफिकल्टी फेस करत असाल, तर तुम्ही मला ते पण कमेंट्समध्ये सांगू शकतात. मी प्रॅक्टिस क्वेश्चन्सवरती सेपरेट व्हिडिओ बनवेन. पण मी जर प्रॅक्टिस क्वेश्चन्स लाइक देते, हे तुमच्या प्रॅक्टिससाठी देते, जेणेकरून तुम्हाला समजेल, की तुम्हाला कॉन्सेप्ट्स किती समजलेत, किती नाही. ठीक आहे. सो डू लेट मी नो की तुम्हाला प्रॅक्टिस क्वेश्चन्स सॉल्व्ह करून हवे आहेत की नाही.
आणि लास्ट बट नॉट द लीस्ट, की आपण ह्या व्हिडिओमध्ये समजलं लॉजिकल कनेक्टिव्हज काय आहेत, आपण कंजंक्शन समजलं, आपण डिसजंक्शन समजलं आणि आपण एक्सरसाइज 1.2 चे जे इम्पोर्टंट किंवा व्हरायटीवाले क्वेश्चन्स होते, ते पण आपण सॉल्व्ह केले. सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा. असेच व्हिडिओज हवे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन-नवीन जे पण अपडेट्स येतील, ते तुम्हाला लगेच पोहोचतील. नाव लास्ट गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक विद्यार्थीमध्ये एक यशस्वी भविष्य दडलंय. थँक यू.